ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. आली का लहानपणाची आठवण? सकाळी उठल्यावर आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये हे अभंग चालूच असायचे ना. ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग ऐकला की किती गोड वाटतं. पण माऊलींना ऍक्च्युली काय सांगायचे ते महत्वाचे. या अभंगात पूर्ण लाईफ मॅनेजमेंट, इमोशनल इंटेलिजन्स, स्पिरिच्युअल नॉलेज, स्पिरिच्युअल सायन्स सगळं काही आहे. कसं काय ते बघूया. या अभंगातला मेन कीवर्ड म्हणजे भ्रमर. तर भ्रमर म्हणजे इंग्लिशमधला हनी बी नव्हे, तर माऊली म्हणतात भ्रमर म्हणजे आपलं मन. आणि हे आपलं मन म्हणजे साक्षात आत्ताचा 4G नेटवर्क. कधी इंस्टाग्राम, कधी एक्सचं प्रोफाईल, कधी फ्युचरचं टेन्शन, कधी पास्टची गिल्ट, कधी कन्फ्युज्ड एकदम, कधी क्रशचा रिप्लाय आला की नाही, कधी एक्सचं लास्ट सीन, कधी मेडिटेशन ॲप, तर कधी डेटिंग ॲप, आणि काहीच नाही तर आहेच आजकालचं युजलेस गेमिंग. अहो हे आपलं मन ना सतत भून 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 त्याचं चालूच असतं. जस्ट ओव्हर थिंकिंग. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, चिडचिड, राग, जेलसी, ग्रीड, कंपॅरिझन, इथेच बझिंग चालू असतं आपलं. गटारात मध चाटणे हा लिटरली अर्थ आहे. माऊली म्हणतात हे बझिंग आता थांबवा आणि जा त्या कमळाकडे. आता हे कमळ म्हणजे काय, तर संत संगती, गुरु साधना, जे स्थिर आहेत, जे रूटेड आहेत, सुगंधित आहेत. चिल करायचंच असेल ना तर गुरुचरणांशी चिल करा. तिथेच मन स्थिर शांत होईल, क्लॅरिटी, कंटेनमेंट वाढेल, समाधानी वाटत राहील. आणि म्हणून चरण कमळ दाळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. आजही लाखो वारकरी चालतात पंढरपुराकडे. पायांवर फोडो, अंगावर उष्णता, उन्हा पावसाचं अनवाणी, घरदार आराम मागे सोडून. मोबाईल नेटवर्क नाही लागत त्यांना. अहो ग्रंथ पारायण पण नाही माहित हो त्यांना. तरीही त्यांच्या डोळ्यात फक्त एकच आस, माझ्या विठोबाची भेट. जस्ट थिंक अबाउट इट. ह्या मॉडर्न टाइम्समध्ये पण हे अजून तसंच चालू आहे. कारण त्यांना ना कळलंय की खरं खरं कनेक्शन कुठे आहे ते ऑलरेडी अट्यून्ड आहेत, एकदम अलाइन्ड आहेत युनिव्हर्सशी. ते फोकस्ड आहेत सगळी वारकरी. त्यांचा वायफाय स्पिरिच्युअल कनेक्शन अनइंटरप्टेड आणि इनफायनाईट असतं. आणि आपलं काय मंडळी, आपण करू शकतो का जे ते करतात ते? मलाही जायचं आहे एकदा तरी वारीला. आपल्या मनात कितीही असलं ना तरी ॲक्च्युली घडत नाही. आणि दरवर्षी वारी येऊन जाते आणि आपण आपलं तिथेच वारीचं टीव्हीवर दर्शन घेतो. तरी आपण काय काय करतो ना घरात. डेली अफर्मेशन्स म्हणतो, मेडिटेशन्स करतो, नामस्मरण तर किती बापरे, माळांवर माळा ओढतो. गुरु आहेत, व्हेजिटेरियनिझम पाळतो, पूजा अर्चा तर काय विचारू नका बाबा. सगळ्या धार्मिक गोष्टी आपण पाळतो. असं एकही मंदिर नाही की ज्याची पायरी नाही जिजवली. किती देवदेव म्हणावं ते. मग तरी कुठे माशी शिंकतीये? अहो खूप प्युअर, शुद्ध, अनकंडिशनल अंतःकरण आवडतं विठोबाला. ती एकच अशी छोटीशी प्री रिक्विजिट आहे. आणि नेमकी तेच तर मिसिंग आहे आपल्या सगळ्यांकडे. मग कसं काय माऊली बोलवणार आपल्याला वारीला? सॉरी, मला ना जे वाटलं ते मी बोलते. लागलं ना थोडंसं मनाला. इट्स ओके. वेळ गेलेली नाहीये. माऊली नेहमीच आपल्याला सेकंड चान्स देतात. तो ओळखणं आता खूप खूप गरजेचं झालं आहे. चला तर मग आपल्या सोलचा चार्जर श्री चरणांशी प्लग इन करूयात. आणि तिथेच शिफ्ट सुरू होणार आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात. आणि बघा नक्की पुढच्या वर्षी वारीसाठी माऊलींकडनं बोलावणं येणार आणि आपण सगळे पायी पायी जाणार पंढरीला. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, पाप रखुमा देवी वरू रे भ्रमरा. रामकृष्ण हरी, दत्तगुरु.